नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे संडे, आपण चाललो आहे नाना थोपारला. तर आपला आज स्वतःचं नियोजन आहे, आपणच नियोजन केलं आहे नाना थोपारला. तर आपण घरून निघतो आहे खेळायला. आता 8 वाजले सकाळचे. तर आपल्याला लवकर जायचं आहे, आपल्याला ग्राउंड वगैरे तयार करायला लागेल. आज लवकर जाऊया आपण. ठीक आहे, चला. तर आपण गाडी काढतोय आता. आपला भाऊ पण भेटलाय भरपूर दिवसांनी. भाऊ काय बोलतोय, बराच ना एकदम भाव भेटलाय आज. भाऊ स्पॉन्सरशिप केले आपल्याला, मॅन ऑफ द सिरीज बॅट्समनची ट्रॉफी स्पॉन्सरशिप केले. थँक्यू. फॅन आहे आपला मोठ्या टीमचा. चला आपण निघूया आता घरून. नमस्कार. श्री राजू बांद्रे साहेब भेटलेले आहेत आपल्याला. तर आपल्याला त्याने स्टंप दिलेत, तर त्यांचे खूप मनापासून आभार. आपण पोहोचलो आता ग्राउंड वरती. इथे माझं ते गलप्या टी शर्ट. हो, हाच आहे. टी शर्ट भेटलेत आपले नवीन. आपले जुने आयकॉन प्लेयर, ओपनर, फलंदाज भेटले आता. तर भरपूर दिवसांनी जरा व्हिडिओ बघ. बरं टी शर्ट घालतो हात. ते मी आपल्या टीमचे उपाध्यक्ष शुक्लेश कवडे साहेब भेटले आज. बरेच दिवसांनी आलेत ते. तर त्यांची मुलाखत जरा घेऊया आपण. आपले ह्या वर्षीचे पण नवीन टी शर्ट छापायला दिले होते, ते आलेले आहेत आपल्या मॅचच्या दिवशी. भरपूर लेट भेटले टी शर्ट आपल्याला यावर्षी. तर आता आपण बघूया, टी शर्ट घालूया आणि नंतर आपण मॅचची तयारी करायची आहे. तर तिकडे जाऊया आपण. कार्यक्रमाला देखील आपण सुरुवात करतो इथे. श्री बापदेव क्रिकेट संघ महाराज आयोजित श्री बापदेव चषक 2026 भव्य ओरमास क्रिकेट स्पर्धा आपण आज 22/2/2026 वार रविवार या दिवशी आपण या फनफेस्टा मैदानामध्ये आपण या स्पर्धेचा आयोजन केलेलं आहे. तरी आपण कार्यक्रमाला सुरुवात करू त्याआधी आपण 14 विद्यात 64 कला असणारा गणराया यांचं देखील पूजन करीत आहोत. यांचं पूजन पाहायला गेलं तर आमच्या गावचे पाटील दत्तारामजी खोपटकर साहेब यांच्या शुभास्ते करतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत
श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचा पूजन करतो म्हणजे आमचे चापले साहेब यांच्या शुभ हस्ते आपण अर्पण करतो. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. जाधव साहेब आणि रुपेश बोर साहेब यांच्या शुभ हस्ते करणार आहे. महाराज की परत फोटो काढतेस की व्हिडिओ? लाईनीत जा. दोन शब्द तरी मनोगत त्यांनी व्यक्त करावं. या आम्ही जे टुर्नामेंट ठेवले त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि आम्हाला मार्गदर्शन कराल हे आम्ही तुमच्याकडनं एक आशा ठेवलेली आहे की तुम्ही तुमचे दोन शब्द मनोगत तुम्ही व्यक्त करावे. ग्रामस्थ मंडळ मुंबई आजचे हा क्रिकेटचे सामने आपले दरवर्षी मुलं बरोबर असतात. यावर्षी सुद्धा मुलांनी क्रिकेटचे सामने ठेवले. बरोबर असं चांगलं नियोजन असतं. गेल्या वर्षी पण आम्ही नियोजनला गेलो होतो. यावर्षी सुद्धा चांगले सामने ठेवले. भरभराट उपस्थिती असते आपल्या महाराष्ट्राची. आणि खरोखर चांगल्या रीतीने सामने राबवतात आणि चांगल्या रीतीने आपल्या म्हणजे सर्वांना मार्गदर्शन करत असतात मुलं चांगले. अशाने विशाल जागडे भावेश जागडे, आमचे खोपटकर हरेश खोपटकर, किशोर खोपटकर अशी 5-6 मुलं खरोखर चांगली गावासाठी क्रिकेटच्या मॅचसाठी धावपळ करत असतात. त्यांचे सुद्धा मी मंडळाकडून आभार मानतो. आणि असे तुमचे खेळ चालू राहू द्या आणि चांगले मॅच होत राहू द्या आणि चांगले खरोखर न भानगड होता कोणी गडबड करता असेच आपले सामने खेळत राहू द्या. बस जय महाराष्ट्र, जय कुंडी. पण 5 जण फक्त पुढे असतात पण त्याच्या पाठीशी खूप मोठी साखळी आहे. ती साखळी दिसत नसते पण त्यांचंही आपल्याला आभार मानावं लागेल. सर्वांचा आभार मानतो. नाही त्याबद्दल वाद नाहीये पण खरोखर हे फक्त 5 जण खूप मेहनत घेतच असतात पण त्याच्या पाठी खूप मोठी आमची टीम आहे. त्या टीम म्हणजे पूर्णपणे सगळ्यांना सपोर्ट करत असतात. बाबा हे करायचं आहे ते करायचं आहे. मलाही टाइम नसतो पण मी आता वेळात वेळ काढून आलो कारण आपल्या गावचे नियोजन आहे ते आपल्याला येणे गरजेचं आहे आणि मी आलो. मला यायला मिळत नाही त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतोय. पण त्यानंतर मला
पुढचं मनोगत व्यक्त करण्यासाठी माननीय श्री आपल्या मुंबई कमिटीचे सेक्रेटरी खजिनदार संजयजी चाचले यांनी व्यक्त करावं हे त्यांना मी विनंती करतो. प्रमाणे आपण क्रिकेट संघाची टुर्नामेंट आपण भरवलेले आहे. सर्वप्रथम तुमचे सर्व क्रिकेट प्रेमींचे आणि आपल्या बापदेव ग्रामस्थ सर्व उपस्थित असलेले त्यांचे सर्वप्रथम हार्दिक स्वागत करून अशीच आपल्या चरणी प्रार्थना बापदेवाच्या चरणी प्रार्थना करून दरवर्षा सालावतप्रमाणे आपण दर वर्षालाही क्रिकेट सामने आपण भरवावे आणि अशीच आमची तुम्हाला पाठीमागे हे राहील आणि याच्या पुढे देखील जे काय हे असेल ते आम्हाला अगोदर सांगितलं तर आम्ही पण असे लोकांचे वगैरे हे करू शकतो नियोजन. पहिली दुसरी तिसरी चौथी काय असेल ते आपण महिना 2 महिने अगोदर सांगितलं तर ठरवणे आणि आपण देणगीदार असं देतच असतो. आणि तुमचं असंच आम्ही जिकडे तिकडे जातो तिकडे आपल्या मारळचं नाव नवलौकिक तुम्ही बापदेव ग्रामस्थ मंडळाचं केलेलं आहे आणि असेच पाठीमागे नाव आपल्या मंडळाचं सध्याचे राहावं एवढंच बोलून मी आपल्या 2 शब्द बोलू. तुम्ही म्हणालात की आम्हाला सुद्धा संधी द्या, आम्ही नक्कीच पुढच्या वेळेस तुम्हाला नक्कीच संधी देऊ, नक्कीच तुम्हाला लवकरात लवकर कळवू. तुमचे 2 मनोगत व्यक्त केले त्याबद्दल आम्ही धन्यवाद. तदनंतर आपल्या मुंबई कमिटीचे मुंबईचे पोपटकर यांना मी त्यांचं 2 मनोगत व्यक्त करायला सांगतो, ते त्यांनी व्यक्त करावं. सर्वप्रथम सर्व खेळाडू जे आपले आहेत त्यांचे मनापासून हार्दिक अभिनंदन आणि बसलेले सर्व मान्यवर आहेत त्यांचे सुद्धा अभिनंदन. बापदेव क्रिकेट संघ मारळ क्रिकेट संघ मारळ आणि बापदेव मंडळ मुंबई यांचे सुद्धा जे आपण सालाप्रमाणे जे बापदेव क्रिकेट संघ मारळ हे मॅच वगैरे ठेवतात त्याच्यामध्ये आम्हाला सर्वांना सहभागी व्हायला सांगतात, आम्ही त्याच्यामध्ये सहभागी होतो. पण सर्वांना मी एकच सांगेन की आपल्या गावी त्या मॅच वगैरे ठेवण्यासाठी आपल्याकडे जागा उपलब्ध नाही आहे. जागा उपलब्ध करण्यासाठी मे महिन्यामध्ये जेवढे सगळे जमलेले आपले आहेत जे खेळणारी सगळे पोरं जे आहेत त्या सगळ्यांनी एकत्र येऊन मे महिन्यामध्ये आपलं ग्राउंड मैदान कशा पद्धतीने तिथे तयार होईल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि गावच्या ठिकाणी समाजाची काही कामं समाजाची काही विकासाची कामं असतात या ठिकाणी सर्वांनी लक्ष देणं गरजेचं आहे. समाज गाव हा आपला एकत्र कसा राहील याकडे सगळ्यांचं लक्ष देणं गरजेचं आहे. जर का समाज आणि गाव एकत्र राहिला तरच कुठेतरी आपण मोठे होणार आणि तरच कुठेतरी आपल्या गावाचं नाव एक मोठं होईल. याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही आम्हाला आवाज द्याल सगळ्या मान्यवरांना तेव्हा तेव्हा आम्ही तुमच्यासोबत असणार. एवढे बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय जय महाराज. आम्ही कधीही तुम्हाला शब्द टाकला तरी तुम्ही नाही म्हणत नाही. आजही तुम्ही आम्हाला सेकंड प्राइज दिली त्याबद्दल बापदेव क्रिकेट संघ मारळ मनापासून तुमचे आभार मानतो. त्यानंतर एक आपल्या मुंबई मंडळाला आम्ही एक आमच्या बापदेव क्रिकेट संघाकडून एक तुम्हाला भेटवस्तू तुम्हाला देत आहोत, ती तुम्ही स्वीकार करावी ही सगळ्या कमिटी मेंबरला नम्र विनंती. मारळ ग्रामस्थ मंडळ मुंबई आमचे मुंबई मंडळाचे खजिनदार सुप्रीत साहेब कवडे तू काढ तुझ्यात.
दोन मिनिटं नंतर मीटिंग आहे. काय म्हणतं आपलं आयोजन आहे, तर आपल्याला पंचांसाठी जी म्हणजे ज्यांना कामगिरी दिली आहे त्यांची नावं म्हणजे एक समीर चाचले, भावेश जागडे, कल्पेश पोपटकर, राहुल कवडे आणि मुकेश खैरे. बाहेरचे अंपायर राहणार नाही. बरोबर, आपल्या कमिटीचेच अंपायर राहायचे आहे आजपर्यंत. आणि कुठलाही वाद होता कामा नाही. डिसिजन विचार करून घ्या तो काय. नाही असं पण नाही होतो, चुकी होते, नाही असं नाही, पण कसं दुसऱ्या अंपायरला विचारून डिसिजन द्या काय आहे तो. वाद होता कामा नाही. दोघांनी मिळून आधी ह्या डिसिजननी द्या काय आहे ते करा. दुसरं म्हणजे स्कोररसाठी आहे स्वप्नील कवडे, मनीष पोपटकर, अंकित पोपटकर आणि जयेश पोपटकर. चौघांवर जिम्मेदारी आहे. शेवटपर्यंत थांबायचं आहे तिथं. जर इमर्जन्सी असेल कुठे काय जायचं तर तुम्ही करायचं चौघांनी. हे चौघेजण आणि जेवणाची जिम्मेदारी म्हणजे आता बघा लाईनमॅन असतात ते येऊ शकत नाही. जेवणाची जिम्मेदारी अक्षय पोपटकर. त्यांना तिकडे देणार मी बाउंड्री. मला फक्त पुरवायचं आहे सगळ्याला. पाणी पाहिजे, कुणाला पाणी वगैरे पाहिजे असेल अक्षयला फोन करा. लाईनमॅन मला फोन करा. आयोजित आज खेळीमेळीच्या वातावरणात इथे उत्तम प्रकारे पार पडला. तरी सर्व संघांचे मनापासून आभार. आणि आपले प्रमुख पाहुणे त्यांचा देखील मी सत्कार करतोय. तर यांचा सत्कार करतील इकडे बघा समोर. चल सर्व इकडं.
आणि लास्ट में करता फोटो तो बना ताडी संघ ताडी संघ हो ताडी संघ निघालाय तिथून निघाला ना दोघांना बांधायला 28 त्याला एकाला 16 करून दिला ते म्हणजे शिवाज पोपटकर. जा करतो मी. हे बघ एक संघ कारविणे होता, एक संघ ऊर होता. त्यामध्ये बेस्ट गोलंदाज, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर या पण निवडल्या. प्रथम आपण बेस्ट बॅट्समन देखील पाहूया. उत्कृष्ट फलंदाज तर कोण असेल उत्कृष्ट फलंदाज? दोन संघ होते आपल्याकडे, ऊर होता सॉरी फलंदाज. उत्कृष्ट फलंदाज कोण असेल? एक साईड कारविणे आणि एक साईड त्या बोलताय या दोघांपैकी कोणीच नाही. घोड साईडने कोण असेल? वेगवान गोलंदाज असू दे नाही तर फिरकी गोलंदाज असू दे, त्याला आकाशाकडे पाहायला लावणारा, आकाशामधून षटकार मारणारा एकच फलंदाज संजय कारविणे. आणि ज्याने आम्हाला चषक उपलब्ध करून दिला ते म्हणजे प्रभाकरी मुळे. असा हा गोलंदाज कोण असेल? मला तर वाटतंय समोर किती बलाढ्य किती ताकदीवान फलंदाज असू दे, त्याच्या एष्ट्या उद्ध्वस्त करणार, त्याची दांडी गुल देखील करणार असा मॅन फ्रॉम कारविणे संघाचा युवराज. फायनल पर्यंत जो खेळाडू आहे, जो चमकला या ठिकाणी, तो कोण असेल? नक्कीच चमकला देखील मॅन फ्रॉम वोट संघाचा रत्ना देखील चमकतो. आणि शत्रुपाल घागरे आपल्याला हा चषक उपलब्ध करून दिला, त्यांना सुद्धा विनंती आहे. पुढे यायचं. दादा जा तुम्ही पण जा. हेच मग काढू थांबा. आलो आलो. मी व्हॉट्सअपला नंबर देतो एवढे रे. चषक 2026 चा मानकरी ठरलाय तो म्हणजे
कारिवणे संघ सगळ्या खेळाडूंना देखील विनंती असेल की व्यासपीठावर यायचं. आपल्या आज बापदेव क्रिकेट संघ मारळ यांच्या टुर्नामेंट होत्या. खूप खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या टुर्नामेंट पार पडल्या, पण थोडा मध्येच आपल्याला लाईन मॅनने वगैरे थोडा सपोर्ट केला नाही. तर असं करू नका. आपण सगळेजण सोबत राहू तरच सगळा खेळीमेळीने आपला कार्यक्रम पूर्ण होतो. पण असं करू नका काही बाबा एक झाडाखाली बसलाय, सगळे विशाल धावतोय, समीर धावतोय, ज्यांनी म्हणजे भावेश धावतोय, अजिंक्य धावतोय, हरेशच करतोय, अशा गोष्टी करू नका. सगळे जर आपण सोबत असू ना तर सगळ्याने लवकरात लवकर ते काम पूर्ण होतंय. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या टीमचं आज सध्या बॅड लक चालू आहे, खरोखर बॅड लक चालू आहे. तर तुम्ही जरा लक्ष केंद्रित करा. मी वेळोवेळी सांगत असतो, विशालला सुद्धा बोलतो, अजिंक्यला सुद्धा बोलतो, हरेशला सुद्धा माझा फोन असतो, मला वेळ मिळत नाही. पण मला खूप त्या गोष्टीचं दुःख होतं आहे की बाबा नवीन बॉलला आपल्या बॉलरला जो 4 रन्स डिफेन्स करू म्हणजे चेस करू शकत नाही पुढची टीम, त्याला जर 17 आणि 18 आणि 20 रन्स मारतात तर त्या गोष्टीचं मला खूप दुःख होतं. तर खरोखर पराग, दादू खूप गोलंदाज चांगले आहेत. समीरची सुद्धा बॅट चांगली तळपते, पण अद्यापर्यंत ह्या वर्षी सुद्धा आपल्याला अजूनपर्यंत फायनल पर्यंत जाता आलेलं नाही. का जाता आलं नाही त्याचं जरा तुम्ही लक्ष द्या. तुम्ही त्याच्यावर जरा फोकस करा. खरोखर मनापासून अगदी प्रत्येक बॉल स्पिन होत नाही, प्रत्येक बॉल स्पिन होत नाही. आता तुम्ही लक्ष द्या प्रत्येक मॅचला बाबा कोण कसा खेळतोय, बॉलिंग कसा करतोय. पहिला या ग्राउंडमध्ये तुम्ही आतापर्यंत 3-4 महिने खेळताय, पण आतापर्यंत आपण फायनल का मारू शकलं नाही. दुसऱ्या सुद्धा टीम तेच विचार करतायत, तुमचे बॉलर का असे करतायत, कारण काय? मला त्याचं उत्तर द्या. आत्ता मला उत्तर पाहिजे, परत उत्तर पाहिजे तुझ्याकडून. का होत नाही? दादू तुला सुद्धा मारतायत का? कारण काय? भले मी नसलो तरी मी घरी अपसेट असतो त्या गोष्टीबद्दल. तर आपल्या या आजच्या टुर्नामेंटमध्ये एकूण 32 संघ खेळले आणि टुर्नामेंट अगदी चांगल्या प्रकारे पार पाडली गेली. संध्याकाळी 5:30 वाजता आपली फायनल आटपली आणि सर्व मुलांनी चांगली मेहनत घेतली. तर आता चला आपण घरी निघतोय. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.